ब्रॉट टू यू बाय विगार्ड। लोकसभेच्या मतमोजणीला अवघे काही तास उरले. आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार आहे. भाऊ, कसं बघताय उद्याच्या मतमोजणीला? ते उद्याच्या मतमोजणीला काही तास नाही, माननीय मोदीजींच्या विजयाला काही तास उरले आहे आणि इंडिया अलायन्सला पराभव पचवायला काही तास उरले आहे. आम्ही जिंकू. आणि तुम्ही गेल्या 5 वर्षाचा अनुभव बघितला असेल तर जे TV9 एक्झिट पोल मध्ये दाखवलं त्याच्यापेक्षा जास्त जागा आम्ही जिंकल्या. TV9 एक्झिट पोल किंवा इतर चॅनल्सनी जे एक्झिट पोल केले त्याच्यापेक्षा NDA, भाजप किंवा महायुती, तेव्हाची युती आताची महायुती, यांनी नेहमीच जागा जास्त जिंकल्या. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. तुम्ही मध्य प्रदेशचा एक्झिट पोल बघा, तुम्ही छत्तीसगडचा एक्झिट पोल बघा, तुम्ही गुजरातचा एक्झिट पोल बघा, 2019च्या लोकसभेचा एक्झिट पोल बघा. तुम्ही जे आकडे एक्झिट पोल मध्ये सांगता त्यापेक्षा जास्त जागा नेहमीच आम्ही जिंकलेल्या आणि आत्ताही ती परंपरा तशीच कायम राहील, निरंतर राहील. यामध्ये कोणताही खंड पडणार नाही. एक्झिट पोल पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात आम्ही जिंकू आणि दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आम्ही मान्य एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात, मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वात, मान्य अजितदादांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी जे परिश्रम केले आणि जनतेने मान्य मोदीजींना जो आशीर्वाद दिला, माझा विश्वास आहे की महाराष्ट्रात सुद्धा आम्ही उत्तम विजय प्राप्त करू. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार. चंद्रपूरमधील परिस्थिती काय राहणार? कारण की सर्वांचे लक्ष चंद्रपूर लोकसभाकडे लागलं आहे. आपण दिग्गज नेते आहे, दुसरीकडे प्रतिभा धानोरकर हे उमेदवार आहे काँग्रेसकडून. कसं चित्र राहणार? नाही, चंद्रपूरचा मतदार नेहमी विकासासाठी उभा राहिला, जातीसाठी मतदान करणारा चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेचा मतदार नाही. आणि म्हणून आता जो सर्वे आम्ही केलेला, आज माझ्या हातात आला TV9चा सर्वे, हा आता खोटा ठरतो आहे आणि ही सीट आम्ही निश्चित जिंकतो आहे. महाराष्ट्रात काय परिस्थिती असणार आहे? महाराष्ट्रामध्ये मी जसं सांगितलं की तुम्ही जेवढ्यांनी एक्झिट पोल केला, एक्झिट पोलचे सर्वे दाखवले, तुमच्या सर्वांची सरासरी 32 ते 35 येते. आणि एक्झिट पोलचे आजपर्यंतचे अनुभव जर लक्षात घेतले तर नेहमीच आम्ही 5-7 जागा जास्त जिंकल्या. तर मला निश्चितपणे वाटते की आम्ही तुमच्या एक्झिट पोलपेक्षा 5-7 जागा जास्त जिंकू आणि महाराष्ट्र हा माननीय मोदीजींच्या पाठीशी मदर इंडियाची सेवा करण्यासाठी उभा राहील. महाराष्ट्राचा मोदींच्या मागे उभा राहील आणि मोदी मदर इंडिया म्हणजे मदर इंडियाच्या मागे भारताच्या विकासासाठी मागे उभे राहील. तर हे होते भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार. निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.